नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आपल्याला अनेक संकट येतात किंवा बरेच प्रॉब्लेम्स आयुष्यात येतात. तर त्याच्यापैकीच एक असतो हा पितृदोष. पितृदोष जर आपल्याला लागला तर भले भले सुद्धा नको नको होतं त्यांना, की बाबा मुलांची लग्न ठरत नाहीत. मी बघितले 40-40 वर्ष झाली तरी मुलांची लग्न ठरत नाहीत. सगळं पैसा पाणी नोकरी भरपूर पण तरी लग्न ठरत नाहीत. कोणाकोणाची लग्न झालेत पण मुलं होत नाहीत. मग मुलं व्यंग अपंग होतात. असे अनेक नानाविध त्रास आजारपणं येतात मोठमोठी. घरात सतत भांडणं. मग आपण इतके त्रास सोसण्यापेक्षा जर काही उपाय केले तर आपल्याला ह्या त्रासापासून नक्कीच मुक्ती मिळते. तर आपण काय करायचं पितृदोषाच्या निवारणासाठी? तर प्रत्येक अमावास्येला आणि पौर्णिमेला एक नारळ आपला हे गाईचा उपला असतो, म्हणजे काय म्हणतात, गोवरी असते ना ती, कंडा, तो घ्यायचा आणि तो गॅसवर असा पूर्ण तो लाल होईपर्यंत त्याला भाजायचं, म्हणजे ते गॅसवर ठेवायचं. त्याचा विस्तू बनवायचा. विस्तू बनल्यानंतर आपण ते धूप उवाळतो, त्या धुपाच्या त्या भांड्यामध्ये ते ठेवायचं. त्याच्यावर लोभान आणि गुगल हे टाकायचं. त्याच्यामध्ये गुळाचा खडा किंवा असा चुरलेला गुळ थोडासा असेल तो टाकायचा. गुळाने पितृदेव खूप खुश होतात. त्याच्यानंतर आपण एक थोडंसं गाईचं तूप टाकायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं, थोडासा एखादा वडी कापराची टाकायची आणि ती प्रज्वलित करायची. पूर्ण त्याच्यावर थोडीशी पिवळी मोहरी ही असलीच पाहिजे. पिवळ्या मोहरीने नजर दोष वगैरे इतर बाधा सगळ्या दूर होतात. पिवळी मोहरी टाकायची आणि ते पूर्ण घरामध्ये फिरवायचं. जर हे तुम्ही संध्याकाळी धूपदान केलं तर ते पितरांपर्यंत पोचतं आणि हेच जर तुम्ही सकाळी केलं तर ते देवांपर्यंत पोचतं. त्याच्यामुळे ही सेवा नक्की करा. संकट येऊन त्याच्यामधनं रडत बसण्यापेक्षा, ह्या त्या साधूबाबांकडे जाण्यापेक्षा आपणच आपल्या घराला पवित्र केलेलं, दोषमुक्त केलेलं काय वाईट आहे? नमस्कार.